हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. आज आहे संडे आणि आज बरेच कामं आहेत. त्यातल्या त्यात आज आम्हाला बाहेरसुद्धा जायचं आहे. पण त्यापूर्वी आता मॉर्निंगची वेळ आहे तर छान असं ब्रेकफास्ट करायचं प्लॅन होतं. तसं तर संडेला मोस्ट ऑफ टाईम मी पोहे चणे वगैरेच बनवत असते. पण यावेळेस वीकडेजमध्येच 2दा पोहे झाले होते तर माझी काही इच्छा नाही झाली पोहे करायची. तर म्हणून म्हटलं चला आज उपमा बनवूया आणि याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार होता. पण ना यावेळेस असा प्रॉब्लेम होतो जेव्हा कधी मी उपमा बनवते की प्रीतमला पर्सनली उपमा एवढा काही आवडत नाही, पण मला आणि अव्यूला आवडतो. म्हणजे वन्स इन अ वाईल आम्ही लोक खाऊ शकतो. मग मी प्रीतमला आधीच सकाळी विचारलं की बघ मी आज उपमा करणार आहे, तुला चालणार आहे का? तर तो बोलला हां ठीक आहे, मी खाऊन घेईल म्हणून, थोडंसंच खाईल म्हणून. पण तरीसुद्धा मी 4 लोकांचा उपमा बनवत असते, कारण जेव्हा कधी मी ब्रेकफास्ट बनवते तेव्हा नेहमीच मी मावशीसाठी सुद्धा ब्रेकफास्ट रेडी करते. सो तीच माझी इथे प्रिपरेशन चालली होती. आता कालच रात्री मी भांडी वगैरे पण क्लीन करून घेतले होते, तर हे सगळं पण लावायचं होतं. पण अव्यू आता झोपून उठेल, मग उठल्या उठल्या त्याला भूक पण लागते, म्हणून म्हटलं नाही आधी आपण ब्रेकफास्ट रेडी करूया आणि त्यानंतर बाकीची जी कामं आहे ते होत राहील म्हणून. ते एकीकडे ना आता मी कढईमध्ये रवा भाजायला ठेवला आहे. माझ्याकडे बारीक रवा ॲज वेल एज मोठा रवा पण असतो, पण मोस्ट ऑफ टाईमनं मला मोठा रवाच खायला आवडतो. बारीक रवा ना मला असं खायला एवढा काही खास आवडत नाही, म्हणून एकीकडे मी भाजायला ठेवला आहे. पण मोस्ट ऑफ टाईम जसं की तुम्ही बघितलंच असाल बऱ्याच व्हिडिओजमध्ये की मी इंडक्शनचा जास्तीत जास्त वापर करते, कारण माझ्याकडे सिलेंडरचं जे कनेक्शन आहे ते आहे नाही. तर मला कधीतरी ना ते थोडंसं एक्स्ट्रा पैसे देऊन घ्यावं लागतं, म्हणून म्हटलं की आधी कटिंग चॉपिंग करून घेते, तेव्हापर्यंत रवा भाजला जातो आणि त्यानंतर मग मी इंडक्शनचा वापर करून उपमा बनवेन. अव्यू पण झोपून उठला होता. आज मी इथे बिझी होती म्हणून प्रीतम त्याला पॅम्परिंग वगैरे करत होता आणि तसंही सॅटर्डे संडेला त्याला सुट्टी असते, तर प्रीतमची मोस्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अव्यूला सांभाळायचीच असते. सो तो तिथे बिझी होता, तेव्हापर्यंत म्हटलं चला आपण उपमा वगैरे छान बनवून घेऊया. तर सर्वात आधी ना इथे मी राई जिऱ्याची फोडणी दिली, सोबतच मिरच्या घातल्या आहे. तुम्हाला जसं टेस्ट वाईज आवडत असेल ना तिखट जास्ती, तर तुम्ही जास्ती मिरच्या पण घालू शकता. मला हलकासा तिखटच आवडतो, खूप जास्ती असा फिका मला कोणता आवडत नाही उपमा वगैरे. त्याचबरोबर इथे मी थोडंसं कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता तुम्ही प्रत्येकच भाज्यांमध्ये घाला मी तर म्हणेल, कारण ना त्याचं आपल्या बॉडीसाठी खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर मी त्यात कांदा घातला आहे, तोही उभा चिरलेला कांदा घातला आहे. उभा चिरलेला कांदा खूप छान वाटतो उपम्यामध्ये. आणि थोडंसं तो लालसर झाला की सोबतच मग आपण यामध्ये आलू घालणार आहे. आलूला ना असे छोटे छोटे स्लाइस करून टाका, म्हणजे ते लवकर शिजले पाहिजे या हिशोबाने. आणि प्रीतम इथे माझे सकाळी कपडे वगैरे, मी आंघोळीला गेले तेव्हाच मी सगळे कपडे वगैरे धुवून घेतले होते, तर तेच तो इथे वाळू घालायला माझी मदत करतोय, कारण आज आम्हाला घराच्या बाहेर लवकरात लवकर पडायचं होतं. एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे. कुठे जायचं आहे ते पुढे तुम्हाला सांगतेच. चला तर आता माझं ते आलू आणि कांदा वगैरे छान परतून झाला होता. म्हटलं चला पटापट टमाटर पण कट करून घेते, कारण आपल्याला उपम्यामध्ये टमाटर पण घालायचा असतो. बरेच लोक टमाटर न घालता दही पण घालतात, त्याचा पण छान वाटतो. पण मला पर्सनली टमॅटोवालाच उपमा आवडतो, सो म्हणून मी इथे टमॅटो पण घातला आहे. टमॅटो घातल्या लगेच मग थोडंसं मीठ घातलं, कारण ते टमाटर गलायला लवकर मदत होते म्हणून. आणि ते थोडंसं 2-3 मिनटं परतून घेतलं आणि लगेच मग त्यामध्ये हळद घातली. हळद घातल्यानंतर माझा रवा पण भाजून ऑलरेडी रेडी होता, तो घातला. हलकंसं गरम पाणी करून उपम्यामध्ये घातलं आणि याला आता 5 ते 7 मिनटं आपल्याला कमी आचेवर छान असं परतून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर याच्यावर तुम्ही झाकून ठेवा, म्हणजे तो वाफेवर छान शिजतो. आता इथे माझा उपमा एकाकडे शिजतो आहे, तेव्हापर्यंत म्हटलं भांडी वगैरे लावून घेते आणि थोडंफार जे काही आपलं कटिंग शॉपिंगमध्ये थोडं खराब होतोच प्लॅटफॉर्म, तो पण सगळं आवरून घेते. त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी मग मी करायला घेतल्या. भांडी जरी सकाळी लावायचं म्हटलं तरी अव्यू झोपून उठल्यानंतरच मला ते लावून घ्यायचे असतात, बिकॉज आधी लावायला घेतलं की त्याचा थोडा जरी आवाज झाला की तो पटकन उठतो, म्हणून तो उठल्यानंतरच मी मोस्ट ऑफ टाईम भांडी लावते. म्हणून आता तो उठला होता, छान खेळत होता त्याचं प्रीतम बरोबर, म्हणून म्हटलं चला सगळी भांडी वगैरे पण छान लावून घेते. भांडी वगैरे लावून घेतली आणि मग थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली, कारण उपम्याच्या वरून ना कोथिंबीर आणि शेव घातलं आणि थोडंसं निंबू पिलं तर एक नंबर टेस्ट वाटतो. पण प्रीतमला निंबू आवडत नाही, म्हणून मी माझ्या प्लेटमध्ये घेतल्यानंतर वरून थोडंसं निंबू वगैरे पिळत असते किंवा आपलं शेव वगैरे घालत असते. मग इथे माझा उपमा मस्त असा रेडी झाला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता हे गार होतपर्यंत प्रीतम बोलला की मी अव्यूची आंघोळ वगैरे करून देते. तो तिथे आंघोळ करायला त्याला घेऊन गेला होता, तेव्हापर्यंत म्हणतात चला मी पण माझं चिया सीड वॉटर घेऊन घेते. हे मी कंपल्सरी घेते आणि इतक्यातनं मी ज्यूससुद्धा सुरू केलं आहे प्यायला. ते अधूनमधून घेत असते, म्हणजे आठवड्यातनं 3 ते 4दा तरी मिनिमम ते मी घेतच असते. पण चिया सीड वॉटर मी रोज घेत असते. त्यानंतर आम्ही छान रेडी झालो.
म्हणजे तुझा लाड केला पाहिजे म्हणून मी तिथे वाईट हो शहाण्या, असं थोडी असत. अवयू बाबाची की मम्माची? Who loves you more? सो आम्ही निघालो आहे. ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं, छान रेडी झालो आणि निघालो. ऍक्च्युली काय झालं, 2 दिवसाआधी ना प्रीतमला एक काय आलं कॉल आलेला की एक लाईफ स्पेस म्हणून डिझायनर आहे जे की घर इंटेरियर वगैरे साठी आहे. पण ऍक्च्युली आम्हाला एवढं काही इंटेरियर करायचं नाही आहे घराला. फक्त आम्हाला ट्रॉलीज, किचन आणि जे बेसिक गोष्टी लागणार आहे आम्ही तेवढंच करणार आहे. पण प्रीतमचं असं मत होतं की चल आपण एकदा जाऊन येऊया, बघून येऊया काय वाटतं. खरं सांगते माझी ना लाईक म्हणजे एवढी इच्छा नाही आहे, कारण मला ते खूप एक्सपेन्सिव्ह वाटत आहे आणि आय फील की एवढं एक्सपेन्सिव्ह गोष्टींची गरज नाही आहे. बट स्टील आम्ही बघायला चाललोय. जर तिथे पॉसिबल असेल तर तिथलं मी शूट करेल, अदरवाईज तिथे काय काय होते ते तुमच्याशी आल्यावर सांगेल. चला तर स्टे कनेक्टेड, पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते. आणि याची बघा किती बळबळ चालली आहे. बोल. ऑरेंज, ब्लू, ग्रीन सगळं कळतंय आजकाल आम्हाला. चला ही चांगली गोष्ट आहे. टीव्ही मधलं पण मुलं बऱ्याच गोष्टी शिकतात. सो स्टे कनेक्टेड, पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते. काय चाललं? आज अवयूनी एवढी बडबड केली की आम्हाला आमचं डेस्टिनेशन कधी आलं कळालंच नाही. तर आम्ही पोहोचलो होतो न्याती प्लाझाला, जिथे भरपूर अशी स्टोअर्स आहेत आणि तिथेच एक स्टोअर आहे लाईफ स्पेस म्हणून, जिथनं आम्हाला कॉल आलेला. आणि ते जे लाईफ स्पेस आहे याबद्दल तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल. हे लोकांना जे बिल्डर्स असतात त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट नंबर काढून घेतात ज्यांनी कोणी विकत घेतलंय घर, आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट करतात. हे नंतर आम्हाला कळालं. आधी आम्हाला वाटलं की रँडमली त्यांच्याकडे आमचा नंबर गेला असेल. तसं आतमधनं असं खूप असं स्पेशियस मला मॉल नाही वाटलं. कारण तुम्ही जर फिनिक्स मॉलला 2-3दा गेले असेल आणि त्यानंतर तुम्ही या मॉलमध्ये याल तर तुम्हाला ऑनेस्टली एवढं चांगलं फील नाही होणार. म्हणजे होतं ओके होतं, अजिबात गर्दी नव्हती. कारण आम्ही काहीतरी 10:30च्या दरम्यान इथे आलो होतो. अव्यू मस्त त्याच्या रस्त्याने चालत होता. म्हणजे इतकं प्रॉपर तो चालतो ना की आम्हाला त्याला धरायची वगैरे आजकाल गरज पडत नाही. त्यानंतर आम्ही तिथे न्याती प्लाझाच्या ज्या लाईफ स्पेसला आलो होतो तिथे एक असिस्टंट होती जिने आम्हाला प्रॉपर गायडन्स दिलं त्यांच्या गोष्टींबद्दल. म्हणजे कसं ते इंटेरियर करवतात, कसं 3D मध्ये दाखवतील, कोणतं जे प्लाय आहे ते वापरायला पाहिजे, बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. आणि बघा इथे ना त्यांनी 1-2 असं मॉड्युलर किचन्स पण करून ठेवल्या, ज्यातला हा एक होता. छान होता, खूप सुंदर होता, बघायला पण छान वाटत होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची क्वालिटी आणि फिनिशिंग A1 होती. त्यासाठी मी खूप इम्प्रेस झाली की यांची क्वालिटी आणि ॲज वेल एज यांची जी प्रोडक्ट्सची फिनिशिंग होती ना ती खरंच खूप छान होती. मला सुद्धा खूप आवडलं आणि प्रीतमला सुद्धा आवडलं. बट ते अति कॉस्टली होतं, अति. म्हणजे आम्हाला फक्त किचनचं करवायचं होतं आणि त्यातच ते आम्हाला 3 लाखापर्यंत सांगत होते की मिनिमम एवढंच होईल. त्यातही डिस्काउंट करून ते 2.5 ते 2.25 पर्यंत आणलं होतं, जेवढं आमच्या ऑनेस्टली किचनसाठी सुद्धा बजेट नव्हता. म्हणून 2 तासच्या मीटिंग नंतर आम्ही तिथनं निघालो आणि पुढे काय झालं हे मी तुम्हाला पुढे माझा एक्सपिरियन्स शेअर करतेच. चला तर आमची मीटिंग झाली आहे. ती मीटिंग पहिले 15 मिनिटं ओके वाटली आणि त्यानंतर ती इतकी वर्स्ट होत गेली माझ्यासाठी. म्हणजे ते एकच एक गोष्टी कंटिन्यू रिपीट करत होते आणि ते एवढं तुम्हाला बोलतील ना बुकिंग करा, मग ते तुमच्यासाठी डिस्काउंट राहील. म्हणजे ते इतकं इरिटेटिंग होतं आणि ऑलमोस्ट किती 1.5-2 तास त्यांनी आमचा घेतलाय आणि ते निघू शकत नाही आपण तिथनं. आणि पण पुढे म्हणजे मी तुम्हाला सांगेल, आता आम्ही चाललोय एक माझ्या रिलेटिव्हकडे, पॉसिबल असेल तर तिथे थोडंफार शूट करेल, अदरवाईज नाही करता येणार. पण हा मग मी म्हणजे जसं मला वेळ मिळाला ना तसं मी तुमच्या बरोबर एक्सपिरियन्स शेअर करेल लिव्ह स्पेसचा. कसं वाटलं मला वगैरे ते सांगतेच तुम्हाला पुढे. आता बघा व्ह्यूला भूक लागली आहे, तसं त्याने तिथे 1-2 बिस्किट खाल्ले होते पण तरी त्याला भूक लागली आहे. आता तो मखाने खातोय आणि आता आम्ही शुभम दादाकडे चाललो आहे. चला तर आता आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते.
कधीतरी ना हा माझा रोजचा रस्ता असायचा. आता आम्ही जिथनं युटर्न घेतलं, युटर्न नाही सॉरी, बॅक साईडला जे घेतलं तिथनं ना माझं ऑफिस होतं तिथे, ॲफिनिटीमध्ये होती मी. आणि हा माझा रोजचा रस्ता असायचा हडपसर टू खराडी. आणि मी बसनी यायची त्यावेळेस, मला आठवते. बऱ्याच आठवणी आहे या रस्त्यामध्ये. आता तर भरपूर मोठा झालाय, आधी थोडा छोटा पण होता. म्हणजे तो जो ब्रिज आता पुढे येईल ना, केशवनगरचा नाही काय, मुंढवा ब्रिज आता पुढे येईल, तिथनं मी रोज यायची. आधी खूप छोटा होता तो ब्रिज. खूप आठवणी इथे. रोज येणं जाणं. नाईट शिफ्ट असायची माझी, कधी रात्री 4 वाजता, कधी सकाळी 6 वाजता, तर कधी सकाळी 8 वाजता. मज्जा यायची. आणि जसं आधी ट्रॅफिक लागायचा ना, मी ऑफिसला जाताना येताना, म्हणजे तसं माझं मोस्ट ऑफ टाइम ऑफ टाइम असायचं ऑफिस, पण जेव्हा कधी राहायचं नॉर्मल तेव्हा असा काहीचा ट्रॅफिक लागायचा. आणि आजही सेम ट्रॅफिक आहे. मुंढवा म्हणजे ऑलवेज इन ट्रॅफिक. मोठा रस्ता केला तरी सुद्धा ट्रॅफिक आहेच. पहिले तर मला एवढा वेळ लागायचा ना ट्रॅफिकमुळे. आता तरी थोडे रस्ते मोठे झाले आहेत तर बऱ्यापैकी लवकर निघेल लोक आरामात प्रीतम. पण आधी खूप जास्त ट्रॅफिक राहायचं. त्यानंतर आमचा सडनच प्लॅन बनला की पायल आणि शुभमकडे जायचं म्हणून. तर आम्ही तिकडे आलो होतो. खरं तर आम्ही इथे एका खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी आलो होतो, पण त्यांनी आमच्यासाठी छान असे गरमागरम डोसे बनवून दिले पायलनी. मला खूप छान वाटतं हे जेस्चर. म्हणजे खरं तर जेवणाचीच वेळ होती आणि त्यांनी छान असे गरमागरम डोसे आम्हाला बनवून दिलं. त्यांनी मस्त असं पोटभर आम्ही ते खाल्लं आणि डोसे इतके छान झाले होते, म्हणजे टेस्टी झाले होते. सोबतच त्यांनी सांबार, चटणी आणि आलूची भाजी पण बनवली होती. अव्यूने सुद्धा खूप एन्जॉय केलं. त्याने पण प्रॉपर असे 1 ते 2 डोसे खाल्ले होते. कधीतरी तो शांतपणे बसून खात असेल, पण आज पण त्यांनी मस्तीमध्ये छान असं पोटभर खाल्लं होतं. टेस्ट वाईज पण खूप छान झाले होते. त्यांच्याबरोबर बसून गप्पा गोष्टी करून कधी वेळ निघून गेला खरंच कळालं नाही. आणि मग ते आम्हाला खूप फोर्स पण करत होते की रात्रीचं जेवण करून जा म्हणून. खरं तर आधी आम्ही नाहीच बोललो होतो, कारण ते सुद्धा खूप थकले होते. कालपर्यंत त्यांच्याकडे सुद्धा भरपूर कामं सुरू होती. त्यांचं नागपूर पुणे मोस्ट ऑफ टाईम जाणं सुरू असते. कधीतरी त्यांना एवढा वेळ मिळतो आराम करायला, म्हणून मी त्यांना म्हटलं की आपण छान असं डोसे वगैरे खाल्ले, थोड्या वेळ गप्पा गोष्टी करू आणि मग आम्ही निघतो. पण त्यांचा हट्ट होता की नाही तुम्ही जेवण करून जा, म्हणून आम्ही थांबलो. आणि दादानी ना चिकन आणलं होतं आणि तो इतका प्रॉपर ते क्लीन करत होतं. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात कोणत्या तरी व्यक्तीला एवढं प्रॉपर चिकन क्लीन करताना बघितलं होतं आणि ते खरंच खूप भारी होतं. आणि त्यानंतर इथे आमच्या गप्पा गोष्टी अजूनही सुरूच होत्या. सोबतच मग मी पण थोडीशी मदत वगैरे केली पायलला. आणि प्रीतम शुभम दादाबरोबर बऱ्याच गोष्टी डिस्कस करत होता नवीन घरासाठी. इथे पायलनी बघा छान असं मसाल्याची तयारी करून ठेवली चिकनसाठी. असं काहीसं ती बनवते आणि खरंच सांगते ही रेसिपी मी नक्की ट्राय करणार आहे आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे, कारण चिकन ऑसम झालं होतं. तिला एवढे कामं होते, कालपर्यंत बिचारी रोज कामं करत होती आणि आजही आम्ही आल्यामुळे तिला थोडे जास्ती कामं लागले होते. म्हणून म्हटलं की चल मी पण तुला हेल्प करते, म्हणजे तेवढेच कामं तुझे कमी होतील आणि तुम्हाला पण म्हणजे आम्ही जर लवकर निघालो तर तुम्हाला पण आराम करायला बराच वेळ मिळेल म्हणून. आता बघा इथे आमच्या मस्त गप्पा गोष्टी सुरू आहे. पायल खरं तर माझी देवरानी होते, पण म्हणजे आमचं जी फ्रेंडशिप सारखं रिलेशन आहे, खूप छान आम्ही गप्पा गोष्टी करू शकतो. मला असं कधीच वाटत नाही तिला भेटल्यानंतर की अरे खूप दिवसांनी भेटतोय, कारण जेव्हाही कधी आम्ही भेटतो ना आमच्या एवढ्या गोष्टी रमून जातो आम्ही गोष्टींमध्ये की खूप भारी वाटतं मला हिच्याबरोबर टाईम स्पेंड करायला. आणि नक्कीच आम्ही एक प्लॅन करणार आहोत, ट्रिप प्लॅन करणार आहोत. जर ती सक्सेसफुल झाली तर तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज आमचे बघायला मिळतील. आणि चला मग आता इथे आम्ही छान असं चपात्या वगैरे बनवून घेतल्या दोघींनी मिळून. एकीकडे आमचं चिकन पण शिजत होतं आणि सोबतच मग चपात्या, वरण भात वगैरे सगळं आम्ही बनवून घेतलं होतं. अव्यूसाठी मी तिला थोडं वरण बनवायला सांगितलं होतं, अदरवाईज आम्ही वरण नव्हतं बनवणार, पण अव्यूला थोडंफार काहीतरी वरण वगैरे लागतं. आणि यांनी पण ना रिसेंटली मला वाटतं 1 वर्ष झालं हे घर घेऊन. मला वाटते या घराचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला होता जेव्हा मी यांच्याकडे वास्तुशांतीसाठी आली होती. घर खूप सुंदर आहे यांचं, 3 BHK आहे, आय थिंक मुंडव्या साईडलाच आहे आणि खरंच खूप सुंदर घर आहे. आणि सोबतच असतं चिकनसुद्धा खूप सुंदर दिसत होतं आणि सोबतच ते खायला सुद्धा खूप यम्मी होतं. आणि त्याचबरोबर हे दोघंही ना आता डायटिंग वगैरे पण करत आहे, तर मी हिच्याकडनं बरेच टिप्स घेऊन आली आहे. आणि इथनं आल्यानंतर मी सुद्धा आता 4 दिवस झाले थोडं ट्राय करते आहे. म्हणजे तिने ज्या पद्धतीने मला सांगितलं ना, सॅलेड किंवा भात थोडासा अवॉइड करायचा, सॅलेड वगैरे खायचं, 60% सॅलेड 40% जेवण, असं ते मी थोडंसं ट्राय करते. माझ्यासाठी खरं तर खूप डिफिकल्ट होतं आहे, पण तरीसुद्धा मी ट्राय करते, कारण मलासुद्धा 10 किलोपर्यंत वेट लॉस करायची खूप मनापासून
मनापासून इच्छा आहे. सगळ्यांनी सोबत इथे बसून जेवण केलं. सोबत बसून खाली बसून जेवणाचा जो आनंद असतो ना तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. अव्यूनी पूर्णपणे मला सपोर्ट केलं. सगळ्यांनी छान जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही त्यांना बाय करून आमच्या घराकडे निघालो. चला तर माझासुद्धा व्हिडिओ मी आज इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जो लाईफ स्पेसचा प्रॉपर एक्सपिरियन्स आहे ना तो मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही जर माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आपण लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत परत. तेव्हापर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या.